गणपती जात असतानाचं जे वाईट वाटणं आहे ते आजही आहे. माझी आई जोपर्यंत होती तोपर्यंत ती तळलेले मोदक करायची. मी स्वतः या आपल्या स्केड्यूल मध्ये पुढे काय जमतं तसं जमत नाही. मला फार काही अजिबातच गोड नाही. फक्त गणपतीच्या वेळेस मात्र मी मोदक खाते. हाय नमस्कार, मी अनुक्षा. आज मी आले स्टार प्रवाहावरील गणेशोत्सव 2025च्या रेड कार्पेटवर आणि आज माझ्यासोबत आहे अतिशा ताई. ताई कशी आहेस? मी मजेत. तुम्ही सगळे कसे आहात? खूप सुंदर दिसते. थँक्यू. काय सांगशील, स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव आहे 2025, काय वाटतं तुला? स्टार प्रवाहाचा कुठलाही उत्सव, कुठलाही सण हा स्टारच असतो ना, त्यामुळे मजा येते. आणि हा म्हटलं तर हा एक मराठी सणांचा प्रवाह आहे. म्हणजे सगळं स्टार प्रवाह, त्याचा सणांचा सेलिब्रेशन हे सगळं अगदी चोख असतं, त्यामुळे मजा येते इथे सेलिब्रेशनला. मी बघितलं की तुझ्या प्रत्येक लुकमध्ये चंद्रकोर ही एक प्रामुख्याने आहे. नथ, तुझे कानातले इयरिंग्स, त्यानंतर तुझं गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे, काय सांगशील? फारच व्यवस्थित लक्ष आहे तुझं. एक तर मी शशिकला करते आहे, येड लागले प्रेमाचे, त्याच्यामध्ये माझी चंद्रकोर असते जी तू लावली आहेस तशीच, फक्त जरा मोठी असते. पण आता आज सण आहे म्हणून मी गोल कुंकुम टिकली लावलेली आहे. पण ते शशिकला रिप्रेझेंट करायला पाहिजे, कारण मी स्टार प्रवाहाकडे आले. सो त्या वाहिनीवर मी जी सिरियल करते ती मी रिप्रेझेंट करायला पाहिजे, त्याचं प्रतिनिधित्व मी करायला पाहिजे. म्हणून हे सगळीकडे, इकडे नाही लावलेली चंद्रकोर, म्हणून ती सगळीकडे वागवते आहे. खरंच खूप छान लुक वाटतं. आणि ही साडी वगैरे. आणि गणेशोत्सव, तुझ्या घरी गणपती येतो का? नाही, माझ्या घरी नसतो. अच्छा, मग तुझी काही लहानपणीची आठवण वगैरे अशी काही? गणपती म्हटल्यानंतर मोदक खाणे आणि त्याच्या स्पर्धा वगैरे घरगुती या असतातच, किंवा त्याची आरास करायची. किंवा आता गणपती जात असतानाचं जे वाईट वाटणं आहे ते आजही आहे. तेवढंच. लहानपणी जरा जास्त त्याच्यात इनोसन्स होता. आता माहीत असतं की पुढच्या वर्षी येणार, तेव्हा माहीत कळायचं नाही की तो हा पुढच्या वर्षी कधी येणार आहे की नाही येणार आहे. सो त्याच्यातला इनोसन्स, त्याच्यातल्या भावना सेम, त्याच्यातलं खरेपण पण सेम. फक्त काय म्हणूया आपण, तेव्हाची आर्तता जास्त होती, असं आहे. कारण की तेव्हा बऱ्याच गोष्टी आपण खूप आवडीने करायचो. आता बऱ्याच शूटिंगमुळे वगैरे जमत नाही, स्केड्यूल हेक्टिक आहे. तर शाळेत सुट्टी पण असायची ना, शाळेला सुट्टी असल्याने आणि गणपतीची खास सुट्टी. त्याच्यात परत असं असायचं की शाळेत पण एक गणपती बसवला जायचा, जो लहान मुलं सगळं करायची. म्हणजे कागदाचा असेल, त्या मातीचा असेल, किंवा चिकट काही बनवून त्याचं काही केलेलं असेल, असं की गणपती, त्यावेळेच्या गणपतीचे वेगवेगळ्या रूपाच्या स्पर्धा असायच्या. सो दॅट वॉज समथिंग डिफरंट. अगदीच. आणि काय सांगशील, हे गणपती तसं काय आहे की जरी तुझ्या घरी येत नसला तरी असा एखादा पदार्थ जो तुझ्या घरी प्रामुख्याने बनतो, म्हणजे ह्या महिन्यात किंवा? माझी आई जोपर्यंत होती तोपर्यंत ती तळलेले मोदक करायची. तळलेले मोदक, पण ह्याचं म्हणजे काय म्हणूया, गुळाचं सारण, साखरेचं नाही, गुळाचं सारण करून त्याचंच, म्हणजे जे आपल्या उकडीच्या मोदकात असतं तसंच. अनेक जणांकडे साखरेचं पण असू शकतं, म्हणून मी अगदी स्पेसिफिक सांगते. पण ते असायचं. पण मी स्वतः या आपल्या स्केड्यूलमध्ये पुढे काय जमतं तसं जमत नाही, त्यामुळे जरा अवघड होतं. पण खूप घाई असेल तर मग करंजी, पण अगदी 4 आणि 5 की त्या वेळेत जे बसेल ते नैवेद्यासाठी म्हणून त्या काय म्हणूया आपण, तुका म्हणे त्यातल्या त्यात जे करता येईल परमेश्वरासाठी, तो काही गोड मानून घेतोच. त्याचं तर म्हणणंही नसतं, ते आपलंच म्हणणं असतं म्हणून. सो तेवढंच करू शकते, बाकी काही असं नाही. ताई, मी ना तुला एक कोडं सांगणार आहे ज्यामध्ये एक पदार्थ दडलेला आहे, ठीक आहे? तर असं आहे की साखर आणि खवा सुगंधासाठी, विलायची टाका जपून, फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव, मला बघतात सर्वांच्या तोंडात सुटते पाणी, मी सर्वांच्याच आवडीचा फार. मधलं एक काहीतरी गायब झालं, परत एकदा सांगू? साखर आणि खवा सुगंधासाठी, विलायची टाका जपून, फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव, मला बघतात सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी, मी सर्वांच्या आवडीचा फार. पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे बेसिकली. लवंग लतिका वगैरे नव्हे ना? ज्यामध्ये खवा असतो, गोड पदार्थ आहे. खवा असतो, फळा फुलांचं नाव नाही गो कळत. गुलाबजाम. खातच नाही देव. मग तुझ्या आवडीचा पदार्थ काय, गोड स्वीट? मला फार काही अजिबातच गोड नाही. फक्त गणपतीच्या वेळेस मात्र मी मोदक खाते, हे मात्र आहे. पण अदरवाईज गोड काहीच नाही.
ठीक आहे ताई, प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता? प्रेक्षकांना काय सांगायचं, गणपती बाप्पाचा उत्सव आहे. मांगल्यपूर्ण सगळं वातावरण आहे, तर त्याचं पावित्र्य, त्याचं मांगल्य राखलं गेलं पाहिजे सगळ्यांकडनंच. आणि कुठेही त्याला काही धक्का लागू नये, कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये आणि सण अगदी छान सुरळीत पार पडावा, सगळ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, विरजण पडू नये कोणाच्या आनंदावर, ची काळजी घेतली गेली पाहिजे आपल्या सगळ्यांकडनंच, माझ्या सकट सगळ्यांकडनं. बाप्पाच्या अशा काही 2 ओळी किंवा आरतींच्या गाण्यांच्या असं काही बोलशील तुझ्या आवाजात? नाही, गणपती बाप्पा मोरया. आणि दुसरं अष्टविनायक मला ते गाणं फार छान आहे. त्याच्या 2 ओळी ऐकवशील प्लीज? मी गाणं म्हणजे अशक्य आहे, अशक्य आहे. फक्त एवढंच म्हणते की त्यामुळे वसंतराव देशपांडे कळले, त्यांचं गाणं कळलं त्या गाण्यामुळे. तेवढंच आहे. मला आता पटकन त्याचे शब्द आठवणार नाहीत, पण त्यामुळे एक आपण म्हणतो ना, आपल्याला अनेक माहिती नसतं तरी गाणं सुंदर आहे, कोण आहे, पण जेव्हा त्यांचं हे कळतं, कर्तृत्व किंवा त्यांचा अभ्यास कळतो, तेव्हा इट इज कमाल आहे. तर त्यामुळे तेवढंच. थँक्यू सो मच आई. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.